नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश गायकवाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकच्या माध्यमाने पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांमध्ये जास्त आणि अति जास्त पाऊस होऊ शकतो आणि त्यामध्ये आपण काय नियोजन करायला हवं। आपण या आजच्या व्हिडिओमध्ये 27, 28, 29, 30 सप्टेंबरपर्यंतच्या पावसाची परिस्थिती आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज पाहणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून। चला तरी मग पाहूया। तर शेतकरी बांधवांनो, जर आपण पाहत असाल 28 सप्टेंबरला हवामान खात्यानुसार कोकण म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे जोरदार तरी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे इथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर इथे काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस 28 सप्टेंबरला होऊ शकतो आणि नद्यांमध्ये पाणी वाढण्याचा धोका या जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे। जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद याच्यातनं काही जिल्ह्यामध्ये मध्यम तसेच जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात। आणि जर आपण शेवटी विदर्भाचा विचार केला तर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली याच्यात काही जिल्ह्यात विजेच्या गडगडासह पावसाच्या सरी येऊ शकतात। तर आपण आता पाहिलं 28 सप्टेंबरचं। जर 29 सप्टेंबरचा आपण पावसाचा अंदाज पाहिला तर कोकण विभागामध्ये काही जिल्ह्यामध्ये जसे की रायगड, रत्नागिरी आणि पालघर यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। डोंगराळ घाटमाथ्याच्या भागामध्ये जास्त पाऊस होऊ शकतो आणि भूस्खलनाचा सुद्धा धोका आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये मध्यम तसेच जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। जर ज्यांची पिकं काढणीला आले असतील त्यांनी आधीच काढून ते योग्य ठिकाणी साठवणूक केलेले बरे। आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी विजेचा गडगडाटासह मध्यम तसेच जास्त पाऊस होऊ शकतो।